नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. हा ढोकळा आपण तांदूळ आणि चणा डाळ भिजत घालून बनवणार आहोत. रेसिपी खूप छान आहे. ढोकळा एकदम परफेक्ट तयार होतो. रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्धी वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ रात्रभर भिजत घातले होते. तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून आपल्याला नंतरच भिजत घालायचं आहे. याच्यामधलं जे पाणी आहे ते आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. एका चाळणीवरती काढून आपल्याला याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. यासाठी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळ तांदूळ मी काढून घेत आहे. सगळी डाळ तांदूळ एकदम वाटली जाणार नाही, कारण की भांडं छोटं आहे, त्यामुळे मी हे 2 बॅचमध्ये बारीक असं वाटून घेणार आहे. याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे मी आता हे मिक्सरला लावून बारीक करून घेते. इथे मी ही डाळ तांदूळ मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं आपलं मिश्रण इथे तयार झालं पाहिजे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही आपल्याला बनवायचं. अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये घालणार आहोत आता 1 चमचा तेल, 1 चमचा साखर. मोठ्या साखरेऐवजी तुम्ही ते पिठी साखरसुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा आपल्याला इथे लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे. लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही ते दहीसुद्धा वापरू शकता आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे आपल्या ढोकळ्याला छान अशी जाळी सुटली जाते आणि छान असा मऊ होतो. इथे आपल्याला पाव चमचा इतकी हळदसुद्धा घालायची आहे. जास्त हळद घालायची नाही. हळदीऐवजी तुम्ही येल्लो कलरसुद्धा वापरू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि साईडला ठेवून देऊयात. इथे मी डब्बा घेतलेला आहे. या डब्यामध्ये आपण ढोकळा शिजवण्यासाठी ठेवणार आहोत. डब्याला आहे ना व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. डब्याऐवजी तुम्ही ते एखादं छोटंसं ताटसुद्धा वापरू शकता आणि एका साईडला आपल्याला पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. एखाद्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये, ज्याच्यामध्ये डब्बा किंवा प्लेट आपली बसेल अशा अंदाजाने आपल्याला ते ठेवायचं आहे. इथे आता आपलं हे मिश्रणसुद्धा तयार आहे. याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 पॅकेट इनो. जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही ते बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता. इनोवरती थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त वेळही मिक्स करत बसायचं नाही. इनो जर व्यवस्थित मिक्स झाला नाही ना तरीसुद्धा आपला ढोकळा व्यवस्थित फुगला जात नाही. त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याचं प्रमाणही जास्त झालं ना तरीही आपला ढोकळा व्यवस्थित फुगला जात नाही. इथे आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. व्यवस्थित इथे मी इनो मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. हे आता आपण या डब्यामध्ये काढून घेऊयात. डब्बा आपल्याला अशा पद्धतीने थोडासा असा टॅप करून घ्यायचा आहे आणि आता आपण हा ढोकळा वाफवण्यासाठी ठेवून देऊयात. पाणी मी आधीच गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं. पाणी गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम आहे आपल्याला ही मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ढोकळा 20 ते 25 मिनटं वाफवून घ्यायचा आहे. टायमिंग थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे 20 मिनटं झाल्यानंतर एकदा चेक करा. नसेल शिजला तर अजून थोडा वेळ तुम्ही शिजवून घेऊ शकता. इथे आता 25 मिनटं झालेली आहेत. आता आपला ढोकळा शिजलाय का ते पाहूयात. सुरीच्या साहाय्याने आपल्याला ढोकळा शिजलाय का ते पाहायचं आहे. इथे आपला ढोकळा शिजलेला आहे. बाहेर काढूयात आणि थंड करायला ठेवून देऊयात. ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊयात. यासाठी इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये घालायची आहे मोहरी. मोहरी थोडीशी आपल्याला तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली की याच्यामध्ये घालायचे आहेत काही कढीपत्त्याची पानं. त्याचसोबत इथे मी 2 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरची थोडीशी आपल्याला भाजू द्यायची आहे. मिरची इथे आपली भाजली गेलेली आहे. याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी पाणी, 1 चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही थोडासा लिंबाचा रससुद्धा घालू शकता. इथे मी घातलेला नाही आणि याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. इथे आता याला उकळी आलेली आहे आणि आपली फोडणी इथे तयार झालेली आहे. तुम्ही फक्त तेलाची सुद्धा फोडणी घालू शकता. फोडणी आता खाली उतरवून घेऊयात.
इथे आपला ढोकळासुद्धा थंड झालेला आहे. आता आपण हा डब्यातून बाहेर काढून घेऊयात किंवा डायरेक्ट तुम्ही याच्यावरतीही फोडणी टाकून घेऊ शकता. इथे आता तुम्ही बघू शकता किती छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. अगदी सहजपणे हा डब्यातून निघाला आहे. मस्त असा आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे. आता आपण हा ढोकळा कट करून घेऊयात. ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला डब्यातून बाहेर काढायचा आहे. इथे मी ढोकळा कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की किती मस्त ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे. एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि जाळीदारसुद्धा झालेला आहे. तुम्ही बघू शकता की मी जेवढा त्याला दाबते आहे तेवढा तो नंतर वरती येत आहे. मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. याच्यावरती आता आपण बनवून ठेवलेली जी फोडणी आहे ती घालून घेऊयात. छान अशी व्यवस्थित सगळीकडे फोडणी घालून घ्यायची आहे आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. आणि मस्त असा आपला डाळ तांदळाचा ढोकळा तयार आहे. एकदम मऊ लुसलुशीत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आदल्या रात्री थोडीशी तयारी करून ठेवली तर सकाळी तुम्ही मस्त असा ढोकळा बनवू शकता. हा ढोकळा तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. खूप छान लागतो आणि खूप छान तयार होतो. एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत होतो. अजिबात फसत वगैरे नाही. मस्त रेसिपी आहे. आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.